आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षेतील कथित गोंधळाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता धुळे शहरात उमटले आहेत। या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला धुळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सकाळी कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात केली। यानंतर कराचीवाला खुंट परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला। त्यानंतर आंदोलनाची धग थेट मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीपर्यंत पोहोचली। महामार्गावर रास्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलन सुरूच राहिल्याने अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग करणे अयोग्य असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। दरम्यान आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। काही वेळाने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक पूर्ववत सुरू केली। धुळ्यातील या आंदोलनाची दिवसभर जोरदार चर्चा रंगली। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे। या ठिकाणी धुळेची जी काही संपूर्ण टीम आहे वंचित बहुजन आघाडी, आम्ही संपूर्ण व्यापाऱ्यांना आणि धुळेकर वासियांना या ठिकाणी विनंती केली आहे की तुम्ही आज बंद पुकारण्यात यावा। हा बंद काही आमच्यासाठी नाही, कुठल्या एखाद्या पक्षासाठी नाही, कुठल्या एखाद्या धर्मासाठी नाही। हा विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या घरातही विद्यार्थी आहेत, तुमचाही विद्यार्थी, तुमच्याही घरातला मुलगा मुलगी या ठिकाणी भारतात कुठेही शिकायला जाऊ शकतो। मग ज्यावेळेस असे आंदोलन होतात त्यावेळेस तुमचाही घरातला मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी मरू शकते किंवा मारून टाकल्या जाऊ शकते, कारण की हे सरकारच तानाशाही आहे। म्हणून याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे आणि हा बंद या ठिकाणी यशस्वी झालेला आहे। म्हणून त्या ठिकाणी मी माननीय प्रशासनाचं आणि धुळेकर वासियाचं, त्याच पद्धतीने आग्रा रोड जे काही व्यापारी आहेत त्या व्यापारी संघटनेचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे।